बाईक मिळणार आहे। अप्रतिम अप्रतिम अगदी अविश्वसनीय स्पर्धा मात्र इथून या पनवेल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। लेग कटर ऑफ कटर जबरदस्त गोलंदाज विजय ठाकूर सर। लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाला। अगदी तोपा होता, नो बॉलचाही इशारा आलाय, या तोप्याला केलाय कबूल 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 कबूल। चला बॉल द्यायचा आहे, मॅच बॉल येईपर्यंत जसं मॅच बॉल येईल तो घेतला जाईल। तोपर्यंत इथून मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की बॉल मैदानापर्यंत पोहोचवायचा आहे। पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि इथून ज्या नावाची चर्चा पहिल्या मॅच मध्ये कांचनजी पालकर झाली होती ना, त्याच फलंदाजांनी मात्र इथून षटकार ठोकून आपला इरादा मात्र पक्का केलाय। अजित पाटील हे नाव आहे आणि जोगिंदर माली यांच्यावरती हल्ला चढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न पहिल्याच तर चेंडूची पूर्तता करायची आहे। हा दुबईवरनं आवाज ऐकलात आपण। सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर आमचे बाहुबली समालोचन क्षेत्रातील महागुरु MD गडगे सरांचा आवाज आपण ऐकता। अगदी छोटी छोटी वाक्य परंतु बरेचसे मात्र प्रसिद्ध होताना पाहायला मिळाले। गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम असे बरेचसे मात्र त्यांचे काही वाक्य आणि पाण्यावरची कविता सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। आणि हे सर्व कोण करू शकते तर फक्त आणि फक्त सूरज करू शकतोय। अनेक समालोचकांना त्यांनी मात्र प्रसिद्धीच होतात आणले आणि हे अप्रतिम डिझे आपण इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय। गेम ऑन लिस्टली अजित पाटील ऑन स्ट्राइक। आणखी एक क्लासिकल डीप बॅकवर्ड रिजनला मात्र कव्हर करत अगदी पूल लांब आणि लांब लांब लचक अजित पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा क्लासिकल क्लास षटकार। जोगिंदर माली यांना मात्र इथून गोलंदाजीमध्ये थोडीशी व्हेरिएशन चेंज करावी लागेल। ज्या प्रकारे मात्र इथून टप्पा ठेवला जातोय अचूकतेची मात्र गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागेल। लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढला, P1 चा षटक ऑन साइडला परफेक्ट इथे मात्र येतोय हा चौकार। SDC सूरज यांच्या मार्फत मात्र या क्रीडा नगरीमध्ये मात्र अगदी क्रिकेटमय वातावरण निर्माण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय। खूप छान पद्धतीनं क्रिकेटला सजवलं आणि ते साज बाज ताज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिमरित्या या स्पर्धेची मात्र ठेवण आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व आयोजकांचं मात्र मेहनत, बेस्ट मॅनेजमेंट, डायरेक्टर प्रत्येक गोष्टीमध्ये इथे आपल्याला मात्र पाहायला मिळते। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बारकाईने मात्र काम केले गेले आणि स्विमिंग पूल अगदी गुलाबी पट्टा या मैदानाच्या अगदी सभोवताली आपल्याला पाहायला मिळतो आणि गुलाबी कलर म्हटल्यानंतर प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमाचं वागणारी ही माणसं सगळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी गॅप शोधून काढलाय, शतक्षक नाहीये, मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केलंय, शतक्षक बॉल पर्यंत चाचपडत असताना हाताला दिलाय झटका, बोटाला आलाय चट 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 चटका, फरार, सीमारेषा पार 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 चौकार। इम्प्रेस केले या फलंदाजांनी। 6-6-4-4 असे मात्र नंबर्स आपल्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात। क्लासिकल इथून पाहायला गेलं तर आणि सांगताय तिथे अजित पाटील की बॅटला ब्रश झालाय बॉल आणि अप्रतिम इथून, परंतु आमचे पंचही तेवढे चतुर चाणक्य आणि हुशार आहेत। सँडी पालकर व्हायब्रेशन पंच म्हणून त्यांची ओळख आणि त्याचबरोबर सुनील तांडे सर असतील, सत्यवान काकडे सर असतील या स्पर्धेला कव्हर करताना मात्र पाहायला मिळतात। यानंतर अगदी ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमला विनंती करू की आपण लगेचच आम्हाला रिपोर्टिंग करा। सुरगेरीची 11 वागेश्वर देसाई आणि वडवल बी कर्जत टीम
कॅप्टन प्लीज आपण आल्याची रिपोर्टिंग आम्हाला करायची आहे. आणखी खल्ला चढवण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना, जसं सुईमध्ये धागा ओवावा ना तसंच मात्र गॅप सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. हाई बॉल मात्र परफेक्ट ऑन ड्राईव्ह, सीमारेषा पार, धाव्यातील 4 चौकार. काय खेळाडू मात्र अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी सजवली. ज्या वेळी मात्र स्लॉटमध्ये बॉल येतात त्यावेळी मात्र बाजूच्या प्लॉटमध्ये पाठवले जातात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याला मात्र सन्मानपूर्वक मात्र पाहायला गेलं तर धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजांनी इम्प्रेस केलंय या क्रिकेटमध्ये. अजित पाटील आणि सागर पाटील रोटपाली टीमसाठी मात्र ताराढान राहिले गेलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी पावड्यानं ओढाव्या अशा मात्र धावा येत असताना 28 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 षटकार आणि 3 चौकार आलेले आहेत. अगदी मोठी फटक्यांची बोलीभाषा. 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळालं इथे. आणि त्याच्यानंतर अजित पाटील यांची ही फलंदाजी काय आहे त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. हा 40+ क्रिकेट आहे असं कुठेच जाणवत नाही आहे, कारण आक्रमकता धारण करून फलंदाजी साकारत असताना इथे मात्र अजित पाटील यांना मात्र पाहायला मिळालं. त्याला तेवढीच साथ सागर पाटील यांनी मात्र दिली, कारण त्यांच्याही बॅटमधून एक चौकार मात्र आपल्याला येताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक इन ॲक्शन 2 मध्ये मात्र पाहायला मिळतील गोलंदाज सचिन पाटीलला यांना मात्र येताना पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट हा मात्र अगदी पाहायला गेलं तर मनोरंजनासाठी खेळला जाणारा क्रिकेट जरूर असेल, पण तो हा क्रिकेट सुद्धा बदलताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट एक वेगळी झालेली प्राप्त करून दिलेली आहे. अगदी बॅटच्या मधोमध स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कव्हर करत बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. हा येतोय शानदार रूबाबदार स्वर्गीय तास बाद. काही विकेटची गरज होती. अजित पाटील बॅक टू टेक आउट. ती विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं, कारण या झेल ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. अर्धी मॅच आता मात्र इथे वळवली. गोलंदाज सचिन पाटील आलेत आणि आपल्या गोलंदाजीला मात्र साजेशी गोलंदाजी करताना मात्र ज्या प्रकारे मात्र अजित पाटील यांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला ना, आणि तो मात्र यशस्वीही झाला. पहिल्याच बॉलवरती आपले गोलंदाजीची चुणूक मात्र देत असताना पाहायला मिळाले अमित पाटील. नवीन फलंदाज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला पाहायला गेलं तर बॅकवर्ड रिझनमध्ये कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक केलं जाईल बॉलला, तोपर्यंत इथून एक सिंगल मात्र घेतली जाईल. दोन्ही टीम मात्र तेवढ्याच ताकदवान आपल्याला पाहायला मिळतात. एक सामना मात्र जिंकलेले आहेत. एका बाजूला रोटपाली तर दुसऱ्या बाजूला भोपर टीम. या 2 संघांमधून कोण जिंकेल, परंतु इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न. परत एकदा गॅप शोधून काढली. 1 बाउन्स बॉल होते फरार, सीमारेषा पार. आणखी एक दमदार शानदार चौकार. चौकारानंतर 33 धावा धावपलकावरती येत असताना मात्र पाहायला मिळतात. अगदी मोठ्या फटक्यांची बोली भाषा पहिल्या षटकापासून मात्र पाहायला मिळाली. ब्रेक थ्रू निर्माण निश्चित तिथे अजित पाटील यांच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून सचिन पाटील यांनी मात्र आपल्या संघाला दिला होता, परंतु त्याच्यानंतर ही मात्र अगदी चांगली फलंदाजी सजवत असताना इथे मात्र पाहायला मिळतात सागर पाटील.
जे सलामीला आलेले आहेत त्यांच्याही बॅटमधून मोठे फटके येत असताना इथे मात्र पाहायला मिळते. आता हे फटके कशा प्रकारे थांबवले जातील, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण पाहायला गेलं तर बॅकवर्ड रिजन आहे, मिड वकाऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड ऑफ आहे आणि इथून एक्स्ट्रा कव्हरला, परंतु या सगळ्या क्षेत्ररक्षकांना भेदून आधी या मात्र बंधनाला बांधून ठेवले असताना सुद्धा हे बंध तोडलेत आणि बॉल होते फरार. सीमा रेषा पार, धावा येते. डीजे सूरज सर्वाधिक डीजे मागणी असणारा का, त्याचं उत्तम उदाहरण. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं गेलं तर गणपती बाप्पाचे आपल्याला गाणे ऐकायला मिळाले, भजन ऐकायला मिळाले, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला सुमद्र संगीत ऐकायला मिळाले. आणि आत्ता मात्र इथून जसं वेळ घड्याळाचं काटा मात्र बदलत बदलत जाईल ना, तसं मात्र गाणी सुद्धा तुम्हाला बदलताना पाहायला मिळतील. हेच तर खासियत आहे, टायमिंग प्रॉपर कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डीजे सूरज. आणि ह्या गोष्टीची परिपूर्तता मात्र इथून या स्पर्धेच्या निमित्ताने एक वेगळीच झालं आली आणि प्रेक्षकांचीही मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. असं जसं जसं मात्र इथून ग्रामीण क्रिकेटला मात्र सुरुवात होईल या मॅचच्या नंतर, तसं तसं मात्र प्रेक्षक वर्ग मात्र या मैदानाकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक रायगड जिल्ह्यातील वेगळ्या ढाकणीची, वेगळ्या शैलीची आणि वेगळ्या पद्धतीने बांधलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिला जातोय. जी स्पर्धा आहे स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 हे दमदार आयोजन. पॉइंटच्या डोक्यावरून दिशा फक्त दिली, क्षेत्ररक्षक नाही आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमा रेषा पार, येथील धावा 4. चौकारांची हॅट्रिक ही साजरी केली जाते. ते मात्र सागर पाटील आपल्या फलंदाजी करत असताना अप्रतिम. मात्र इथून अजित पाटील बाद झाल्यानंतर परिपूर्ण जबाबदारी फलंदाजीची मात्र इथून साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात रोडपाली टीमसाठी. सचिन पाटील यांच्यावरती परत एकदा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, स्पीड लेग डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक काय देते, अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे साकारला जातोय विनोद पाटील. आणि तोपर्यंत इथे मात्र धावा कंप्लीट केली जाते. ती एक सिंगल आणि या धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 2 षटक इथे मात्र समाप्त होत असताना सचिन पाटील यांच्या स्वरूपामध्ये 42 धावा. 42 आणि स्कोर बोर्ड बॅटिंग करत असताना टीम कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम. चला इथून नेक्स्ट मॅच विनंती करेन स्वर्गीय रेची 11 वाघेश्वर देसाई टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये बडवल बी कर्जत टीम, या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण आल्याची आम्हाला लगेच येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग करायची आहे. लाईट ऑन झाल्यात. आपण पाहायला गेलं तर अप्रतिम अगदी विकेटवरती जे मात्र ज्या पद्धतीने मात्र लाईट हवी आहे ना ती मात्र येताना पाहायला मिळते. फलंदाजांना कोणतीच अडचण मात्र इथे येताना पाहायला मिळत नाहीये. परिपूर्ण मात्र प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेलेली आहे. बक्षीस असतील, मैदान असेल, लाईट्स असतील, व्यासपीठ असेल, समालोचन क्षेत्र असेल, लाईव्ह क्षेत्र असेल, त्याचबरोबर आमचे गुणलेखक टीम असतील, पूर्ण मात्र ज्या पद्धतीने या स्पर्धेला सजवले खूप कौतुक करावं लागेल इथे. हो, फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, चेंज ऑफ द स्पेस, ऐने वेळेमध्ये मात्र इथून गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पहिलाच बॉल हातलत असताना प्रवीण पाटील आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवतील की काय, असं मात्र इथून आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कारण डॉट बॉल आल्यानंतर नेहमीच आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये मात्र इथून गोलंदाजांचा आत्मविश्वास अगदी द्विगुणित होत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि तोच विश्वास, तोच आत्मविश्वास, त्याच्यामध्ये सातत्य राहील का नाही आहे. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी वन बाउन्स, बॉल होते फरार, सीमारेषा पार, परफेक्ट इथे मात्र शॉट सिलेक्शन, धावातील 4 चौकार.
ड्रायव्हिंग लेंथ वरती तुम्हाला आणावं लागेल, त्या रेषेमध्ये रीच करावं लागेल आणि त्याच्यानंतर मात्र इथून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जणू काही फलंदाज गोलंदाजांना टार्गेट करतात की काय असंच काहीसं चित्र मात्र सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. कारण 46 धावा धावफलकावरती तिसरा षटक मार्गस्थ असताना आता मात्र इथे 2.2चा खेळ मार्गस्थ असताना इथे मात्र पाहायला मिळतात. प्रवीण पाटील इथून यांना मात्र कलात्मकता मात्र दाखवावी लागेल. ज्या धावा खर्च झाल्यात ना त्या धावा तुम्हाला मात्र थांबवाव्या लागतील, कारण हे सर क्रिकेट आहे. तुम्हाला दिलेली जबाबदारी त्याचसाठी तुम्हाला इथून आणले इन ऍक्शन 3 मध्ये. ताकदीचा वापर, टायमिंग ही प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल होतोय फरार. 1 बाउन्स, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 4 4 50 धावा. अर्धशतकी खेळी कंप्लीट होताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोटपाली टीम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या टीमसाठी. आणि सागर पाटील ऑन 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 फायर. नऊ बॉल मध्ये 27 धावांवरती वैयक्तिक इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. सागर पाटील, सागर नावामध्ये दम आहे. आमचे सागर मांडवकर असतील आणि इथून फलंदाजी आपला दम दाखवताना पाहायला मिळतात. आणखी एक इथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बराच बाउन्स झालाय. उंची घेतली, उंची माझा झोका घेत बॉल होते फरार. आणखी एक शानदार रूबाबदार स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 25 मधील चौकार. 4 4 4 आणि चौकाराची हॅट्रिक ही इथे साकारली जाते सागर पाटील यांच्याकडून. आणखी एक जोरकस करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज कदाचित झाला असेल, कारण स्टिकर एंडला बॉल हिट झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावच एकच येईल तिथे मात्र. आणि एका धावेवरती समाधान असतील का त्याचीही चर्चा, परंतु समाधान तुम्हाला मानावं लागेल. इथून धावफलकावरती धावा लागल्या जाते ते 55 धावा. 55 5-5 आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळी साकारली आतापर्यंत रोडपाली टीमनं. जसे बॉल येतात ना हे तोफखाने मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र फेकून दिलाय सीमारेषा पार. इथपर्यंत आवाज आलाय खन 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 खनखणीत षटकार. चौकार आहे. पंचांचा इशारा. इथून 4 धावा ऍड होतील आणि इथून षटक क्रमांक प्रवीण पाटील यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाले. तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 59 धावा. टीम मिटिंग घ्यावी लागेल, कारण धावा अगदी पाहिलं गेलं तर कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोटपाली टीमच्या मात्र कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलेलं आहे. अगदी सुसाट बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र ही धावसंख्या धावत असताना मात्र धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दमछाक आमचे गुणलेखक कांचनजी पालकर यांची होताना पाहायला मिळतोय, कारण चौकार आणि षटकारांची बोलीभाषा सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट, परंतु आज तोही क्लास मेंटेन स्वतःची फिटनेस आणि ते मात्र इथून दाखवताना मात्र पाहायला मिळतात. कारण हा असाच क्रिकेट आहे. तुम्ही त्या क्रिकेट बरोबर जगलं पाहिजे. अनेक वर्ष या क्रिकेटला जगलंय, जोपासलंय, या क्रिकेटवरती प्रेम केलंय या खेळाडूंनी. आणि आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खेळाची मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करताना मात्र प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 40+ मॅचेस एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मात्र ठेवणं आणि ते मात्र साकारलंय. तुम्हाला सर्वांचे एक दमदार आयोजक म्हणजे ज्यांची ओळख रायगड जिल्ह्यामध्ये आहे ते विजयशेठ ठाकूर साहेब, आणि त्यांच्याकडनं मात्र या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मात्र प्रामाणिक केला जातोय. चौथा षटक मंथन माली. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर अप्रतिम या नावाची चर्चा झाली होती. चांगली बॅटिंग केली होती. मॅच विनिंग पारी त्या तिथे साकारली होती. 12 बॉलमध्ये 34 धावांची खेळी आणि त्याच्यानंतर मात्र आता गोलंदाजी मार्गवरती पहिलाच बॉल आलाय डॉट सागर पाटील यांच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली, कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. हो
अगदी नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होते फरार, अगदी मैदानाला गुदगुल्या करत. येथील धावा 4 चौकार. मधून आतापर्यंत हा 8वा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी, मोठे फटके खेळत नाहीत, हवेमध्ये खेळत नाहीत. त्यांना माहिती आहे की मला इथून थांबायचं आहे आणि आउटफील्ड मैदानाच्या जर भौगोलिक परिस्थिती त्यांनी तपासली आहे आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासत असताना हा मात्र बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ फील्ड केलाय का, अंतिम निर्णय पंचांचा येईल. परंतु असं वाटतंय प्रत्यक्ष दर्शनी की हा बॉल फील्ड केलाय की इथून यस डेफिनेटली स्क्रीनवर चेक केलं जाईल आणि तिकडे आमचे प्रेक्षक असतील. परंतु तिसरे ते आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्स स्क्रीनवर टेक्निकल रूममध्ये मात्र इथे टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. हा चौकार आहे की इथून धावा निश्चितच वाचवल्या गेलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण, कारण एक एक धाव ना खूप महत्त्वपूर्ण आहेत. की मैदानाची भौगोलिक परिस्थितीविषयी आपण चर्चा करत होतो. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली गेली तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. जसं बॉल पिच होतोय ना त्याच्यानंतर मात्र एकदम लँड झाल्यानंतर अगदी अतिवेगानं प्रचंड वेगानं मात्र ट्रॅव्हल होताना मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे इथून झालेल्या धावा तुम्ही बनवू शकत नाहीत असं अजिबात नाही आहे. कारण इथे हाय आपण पाहायला गेलं तर मोठा स्कोर होतानाही मात्र पाहायला मिळालाय आणि तो चेस करतानाही आपण मागच्या पहिल्या मॅचमध्ये पाहायला गेलंय. आणि इथून आलाय 4. सुनील तांडे सर कळवतात इथे 4 धावा. सँडी पालकर सर तिथे आहे तिसऱ्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. या 4 धावा आणखी ऍड केल्या जातील. सागर पाटील यांच्याही खात्यामध्ये आणि संघाच्याही खात्यामध्ये. आता संधी आहे, प्रयत्न असफल, अगदी चांगला प्रयत्न. 40+ मध्ये असे प्रयत्न ना अगदी कधी कधी घातकी ठरू शकतात. परंतु इथून काळजीही स्वतःची घ्यायची आहे. आणि इथून ह्या बॉलवरती आली धाव 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 68 धावा आतापर्यंत मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे कारण उर्वरित या षटकातील अजूनपर्यंत 2 बॉल शिल्लक असणार आहेत. धावा आतापर्यंत 9 आल्यात या षटकामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण अगदी पाहायला गेलं शॉर्ट मिड ऑफ मध्ये सुधाकर यांच्याकडून. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर तेवढीच चपलता मात्र पाहायला मिळाली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये सागर आणि त्यांच्या बरोबर असणारे अमित. 69 धावा धावफलकावरती. आता हे टार्गेट सेट करणारा बॉल आणि सेट केल्या फटक्यालाही कारण क्षेत्ररक्षक असतात आहेत तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. उचलले फेकी केली गेली आणि एकेला दुहेरीमध्ये रूपांतर करताना मात्र ह्या दोन्ही फलंदाजांना पाहायला गेले सागर पाटील आणि अमित पाटील. आता या शेवटच्या बॉलवरती 2 धावा एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 71. आता विजयासाठी 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत त्या 72 धावा. टीम स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान सारांश 11 भोपर या टीमला. चला इथून टॉस साठी आणि टॉस का बॉक्स मध्ये प्रेझेंट बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील सागर मांडवकर सर. थँक्यू. आपण पाहतोय विनर मध्ये मॅच सुरू आणि सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेब शिवभक्त यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आपलं वेलकम सुस्वागतम. रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक वर्ष 90. तर नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे. मी जे काही चेंजेस आहेत आयोजकांनी संपर्क साधलाय टीममेटशी आणि त्याच्या सूचना सुद्धा आम्ही देतो. पुढचे काही चेंजेस आहेत त्यानुसार सामना खेळवला जाईल. तर नक्कीच दुसऱ्या अंकाकडे आपण वळणार आहोत. काही संघ चेंजेस झालेत आणि ती माहिती आम्ही जरूर पोहोचू. मात्र विनिंग कॅल्क्युलेशन आहे. 72 धावा करायचे 4 षटकांचा सामना. ग्रामीणचा फ्रेश लॉट जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे असतील. या सूचनेचं सुद्धा सर्वांनी लक्ष असू द्या. विनर 40+ जो आज लॉट्स आहे. तर सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेब शिवभक्त आणि क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे
40+ क्रिकेट सुद्धा ते एन्जॉय करत होते मगाशी आणि आज त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तर नामदेव ठाकूर आमचे प्रसिद्ध गोल्डन मॅन आणि या स्पर्धेचे आयोजक पुरस्कर्ते दानशूर दाते आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय भगवान शेठ गायकवाड साई रक्षा ट्रान्सपोर्टचे युवा यशस्वी उद्योजक संतोषभाई पाटील, धनंजय दादा पाटील असतील आणि आज संपूर्ण आमचा दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली यांच्या वतीनं ही स्पर्धा आहे. तर बघा पुढचा सामना आम्ही दोन्ही संघांना कॉल केलाय. देवांश 11 चिंचपाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल जितू 11 जे हनुमान नेरे. तर एक टीम आले रिपोर्टिंग केले आम्हाला. चिंचपाडा संघ आलाय का? देसाई संघ आलाय. तर नक्कीच थोडा वेळ आपण देऊया, मात्र मॅच कडे वळणार आहोत. तर भोपर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध रोडपाली 40+. फाईट चांगली आहे, कमालीचा सामना असेल. सामना पाहायला मजा येईल. दोन्ही संघ बलवान आहेत, बलाढ्य आहेत. दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला. आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकली. 40+ चे दोन दमदार संघ आणि आता 4 षटक 72, 72 रन्स टू विन. डी इव्हेंट आम्ही पाहतो उमेश नायडू यांची ही बाउंड्री खास पुण्यावरून येत असते. आज डी इव्हेंट अनेक स्पर्धा कव्हर करतो आणि एक वेगळा लुक येतो. आणि आज आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक विनर 40+चा जो पहिला. दररोज तुम्हाला सुरुवातीचे 2 सामने आम्ही लाईव्ह लॉटच्या दरम्यान सांगितलं का 40+चे असतील आणि त्यानंतर एक विनरमध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 6ला पोहोचेल. अजित पाटील ऑलराऊंडर आहेत. श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+ साठी विनिंग टार्गेट बाद. तर पहिला चेंडू फटका फसला. मंथन पाटील ही विकेट ऍब्सोल्युटली गॉन. गोल्डन विकेट. फलंदाज बाद मंथन पाटील. अजित पाटीलच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला मंथन माळी, ज्यानं मागचा सामना अक्षरशः आपल्या बॅटिंगच्या जोरावर, आपल्या स्वतःच्या जोरावर सामना जिंकून दिला होता. तो मंथन माळी बाद झाला. प्रवीण पाटील अजित पाटीलला सफलता मिळाली. 40+ रोडपाली आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना भोपर 40+ 72 करायचे. मैदान अतिशय चांगले, खेळपट्टी अतिशय चांगली आहे. इथे तुम्हाला फार भरीव मोठी कामगिरी करण्यासाठी अनुकूल असलेली हे खेळपट्टी. मात्र आज कोणता संघ दादागिरी निर्माण करेल या स्पर्धेमध्ये. 40+च्या लॉट्स नंतर ग्रामीणचे फ्रेश मॅचेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील आणि त्याचा सुद्धा आनंद सर्व क्रिकेट रसिकांना नक्कीच या मैदानावर पाहायला मिळेल. अजितने दबाव निर्माण केला. जी विकेट हवी होती मंथन माळीला बाद केलं. विजय पाटील क्रमांक 3 वर आलाय आणि असं म्हटलं जातं जेव्हा क्रमांक 3 वर एखादा फलंदाज येतो ना, तो प्रभावशाली असतो. त्याच्याकडे गुणवत्ता असते, कॅपॅसिटी असते, मॅच टर्न करण्याची कला त्याच्याकडे असते आणि तो गोलंदाज आपण पाहतो अजित समोर. आता विजय पाटील गती कमी केली, समोर ठेवला, व्हरायटी दाखवली. पहिला चेंडू बॅटवर आला, फटका खेळण्याच्या नादामध्ये झेलबाद विकेट मिळाली. मात्र त्यानंतर अजित पाटील विकेट डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. भोपर 40+ दोन्ही संघाने एक विजय संपादित केला. सामन्याचा अभ्यास त्यांना झालाय, मैदानाचा अभ्यास झालाय. पुढचा चेंडू अजित पाटील गती कमी केली, स्लोअर 1 थोडा लेट खेळला, बॅट नंतर तोंड उघडलं. ऑन साइडला धावा बनवाव्या लागतील. भोपर सुद्धा चांगला संघ आहे. भोपर 40+ ठाणे विभागातून आलेला संघ, एक पनवेल विभाग आहे. ठाणेमध्ये सुद्धा 40+ क्रिकेट चांगला पाहायला मिळतो आणि आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ साठी सुद्धा चांगला प्लॅटफॉर्म. अजित पाटील विकेट डॉट 2 धावा. फुटवर्क वापरले, तडाका बॅटच्या मधोमध मिडल केलंय. ओ स्लीप झाला. प्रयत्न चांगले होते, कमालीचा. मिळतील 4 धावा. सत्यवान काकडे यांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य का आलं, कारण तिथे थोडी क्रिकेटची नाट्यमयता. मात्र प्रयत्नांचं कौतुक करायला पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजेत फिल्डरसाठी.
40+ आहे. झोकून देणं, प्रयत्न करणं महत्वाचं असतं आणि चौकार. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त. विकेट, डॉट, 2 धावा, चौकार, एकूण धावफलक 6. पाठलाग करायचे 72. सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. आणि कंपॅरिझन केली जोगेंद्र माळीनं पहिल्या षटकामध्ये 28 दिल्या. आता चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. हा फटाका धमाका आणि धमाकेदार ऑन साइडला नो चान्स षटकार. बॅटिंग करतो. आतापर्यंत 4 चेंडू, चौकार, षटकार दाखवून देतोय. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अजितला दिलं चोख प्रत्युत्तर. विकेट, डॉट, 2 आल्या. 4-6 दबाव निर्माण केले. 22 आल्या जेव्हा भोपरचं पहिले षटक चालू होतं. आणि आता श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+. अजित पाटील ऑलराऊंडर आहेत. एकूण धावा 12. पुन्हा एकदा बॅट सरसवली, फटका खेळला, थोडा लेट झाला. झेल होणार का कठीण आहे. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. धावा मिळतील 2. दबाव वाढलाय, धडधड वाढेल. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो याचा नेम नाहीये. 40+ सुद्धा क्रिकेट बहरताना पाहतो. मात्र या उत्कंठ मॅच मध्ये सामना जिंकणं आता दोन्ही संघांना महत्वाचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 आल्या. कंपॅरिझन करूया. 22 धावा जेव्हा गोलंदाजी केली संघ होता आपण पाहतोय भोपर, ज्यामध्ये गोलंदाजी करताना जोगेंद्र माळीच्या षटकामध्ये 28 आल्यात. म्हणजे थोडा संघ मागे पडलाय भोपर 40+. तर टॉस मॅन्डेटरी आहे. सूचना येतात सम्राट माळी आम्हाला नक्कीच कळवतील. खोळंबा निर्माण होणार नाही यावर मॅनेजमेंट लक्ष देते, कारण स्पर्धा थांबता कामा नये. या सुद्धा सूचना खेळाडूंना देण्यात येतील. काही चेंजेस असतील. मात्र ज्या संघांना मॅनेजमेंटनी संपर्क साधलाय एकमेकाला समजावून घेणं हे सुद्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिले. काही संघ ऑन दी वे असतात, ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात, काही जेन्युइन रिझनमुळे येऊ शकत नाही. मात्र एकमेकाला समजावून घेऊन जेव्हा स्पर्धेमध्ये जो खोळंबा निर्माण होतो ना तो सॉल्व करण्यासाठी आपले ग्रामीणचे अनेक खेळाडू नेहमी तत्पर असतात. 14 धावा आल्या. 72 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन आपण नंतर पाहूया, कारण सामना 4 षटकांचे. जेव्हा 12 चेंडू बाकी असतो तेव्हा विनिंग कॅल्क्युलेशनवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो आणि 5 ओव्हर असतात तेव्हा 18 चेंडू नंतर. सावंत पवित्रा ऑन साइडला स्टिअर करतो. दूरवरून क्षेत्ररक्षक 2 धावेसाठी प्रयत्न. सिंगल डबल सुरू ठेवणं हे महत्वाचे. प्रयत्न करणं क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. संघर्ष करत असताना संघ आपण जरूर पाहतो. रोडपाली 40+. भोपरकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. कधी मॅच मध्ये टर्न होईल. क्रिकेटमध्ये आपण 12-50 सुद्धा चेस होताना पाहिलेत. स्लोवर 1 ऑफ साइडला ठेवल्या. गोलंदाजी चांगली झाली. अमित पाटीलला पाहतोय 2 धावा. त्यानंतर डॉट. बॅटिंग करतोय संघ भोपर 40+. तर नक्कीच स्लोवर 1 स्विंग झाला. चेंडू बाहेर गेलाय. यस, प्रमोद दादा मात्रे यांचे इथे आगमन झाले. कित्येक वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि सुखदेव काकांचा आदर्श घेऊन आपण पाहतोय प्रमोद दादांना विजय शेठ ठाकूर यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम. नेहमी या स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग असतो. फटका बनवलाय. बॅकफुटला गेले, सरकले. फाईन लेग, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय जरूर. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल तर प्रहार करणं खूप महत्त्वाचं आहे. थोडी डिफिकल्ट टास्क आहे आणि त्यामधून वाट शोधणं, सोपा सोयीस्कर प्रवास करून देणं, या अनेक हालचाली कराव्या लागतील. बॅटिंग टीम संघ भोपर 40+ला विजय पाटील. डॉट, 2 धावा. आतापर्यंत वैयक्तिक खेळामध्ये चौकार, षटकार पाहिला. धावा धावफलकावरती 17. अजितच्या षटकामध्ये 14 पाहिल्या. अमित पाटील 4 चेंडूमध्ये 3 धावा, 2 डॉट. दबाव निर्माण केला आणि सामन्यावर तो मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. रोडपाली 40+. संघाचं संतुलन जबरदस्त आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही. अमित पाटील चांगल्या धाटणीचे चेंडू हाताळतो आणि गोलंदाजीमध्ये शैलीदार गोलंदाजी करून आता भोपर 40+ला थांबवण्याचं काम करत असताना विजय पाटील. नेक्स्ट बॉल थोडा समोर ठेवला. यावेळेला ऑफ स्टंपवर
बघा किती विभिन्नता आहे. मिश्रित गोलंदाजी करतो आणि या सपाट खेळपट्टीवर गोलंदाज जम बसवण्यामध्ये यशस्वी झालाय. 3 डॉट आणि फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा. इफेक्टिव्ह बॉलर. फुटवर्क वापरला, फटका ठोकला, पुढे सरसावत ऑन साइडला प्रयत्न चांगले, मात्र अगदी सीमा रेषेच्या जवळ येईल इशारा, षटकार. सात वाजून 40 मिनिटं झाले. चला नेक्स्ट फ्रेश मॅचची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल, थोडा वेट आपण करूया. तर नेरे संघाचे संघनायक आणि देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचे संघनायक टॉससाठी या. जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच आमच्या आयोजकांनी काही चेंजेस तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. तर ट्रॅफिकमध्ये भडवलचा संघ अडकल्यामुळे थोडं आपण समजून घ्या, कारण एक संघ कॅन्सल झाला. अनेक आयोजकांना या डिफिकल्टीज येतात आणि चिंचपाडा आणि नेरे यांच्यामध्ये टॉस होईल. वैभव आमच्या समोर जॉईंट आहेत, रुपेश पाटील सर असतील. आपण टॉस सुद्धा करणार आहोत. महेश पवार ऑफ स्टंपवर ठेवला, गती चांगली होती, लयबद्ध गोलंदाजी जरूर आहे, मात्र लाईन भरकटतो, चेंडू बाहेर गेलाय. अवांतरने धावफलक पुढे सरकेल. चिंचपाडा संघ आणि नेरेला कॉल दिला, फायनल कॉल. इने आता टॉस होणं मॅन्डेटरी आहे. धावा फलकावरती टोटल पाहूया. संघ पोहोचला एकूण 24. ताकदीचा प्रचंड वापर, चढवला हल्ला, स्ट्रेट कडे, फिल्डर रेडी, प्रतीक्षा वाट बघत बसल्या. सिंगल डबल काही बिघडणार नाही. बघा 40+ क्रिकेट. चेंडू हातात ठेवला आणि चर्चा करत बसले. जाऊ दे बोलता, काही होत नाही, थोडासा आनंद देणारा क्षण. 40+ क्रिकेट. तर चिंचपाडा आणि नेरे वारंवार सूचना येतात. नक्कीच अंपायर सिग्नल येईल. वाईटचा कॉल आलाय. तर महेश पवारला पाहते. 2 व्हाईट बॉल, धावा फलकावरती 27-72चं टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन कडे कॉन्सन्ट्रेशन करूया. लक्ष थोडंसं मोठे. 11 मध्ये करायचे 45. खोला टाकला, ड्राईव्ह करतो, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची तयारी, जरूर प्रयत्न होईल. सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड. लक्ष थोडंसं कठीण आहे. येणारे चेंडू असतील 10-44 ची गरज. 10 मध्ये 44. आतापर्यंत हा तिसरा सामना 40+ लॉट्स आहे आणि विनर मध्ये मॅच पाहतोय. चिंचपाडा संघ आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे नेरे संघ उपस्थित आहेत. नेरे संघ रेडी आहेत. मी विनंती करेन चिंचपाडा संघाला टॉस होणार आहे. अर्जुन परदेशी आमचे अनुभवी खेळाडू, अर्जुनला विनंती करतो. विनिंग कॅल्क्युलेशन कडे वळूया आपण. येणारे 10 चेंडू आणि 44. 10 चेंडू 44. 2 विनर मॅच नंतर ग्रामीणची फ्रेश मॅच तुमच्या भेटीला येईल. कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करते, दूरवर फिल्डर रेडी. 1 धाव पूर्ण. सिंगल डबल काही बिघडणार नाही. होणार का धोका? यास अपील जरूर झाले, मात्र सुरक्षित. सिंगल डबल फारसं काही वाकडं होणार नाही, कारण इथे माहिती आहे धावा रोखण्याचं जे शिवधनुष्य पेललं श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+ ज्यामध्ये अजितनं 14 दिल्या. गोलंदाजीमध्ये अमित पाटील 40+ रोडपालीसाठी 9 दिल्या. महेश पवारचं वादळी गोलंदाजीमध्ये पाहिलं, जिथे काही फटके खेळण्याची संधी दिली नाही. आता धावफलकावरती 30. 9 मध्ये 42. 9 चेंडू आणि 42. समोर ठेवला, गती थोडी कमी केली.
स्ट्रेट करण्याचा प्रयत्न, फिल्डर रेडी, 2 धावेसाठी पलटवार जरूर होईल आणि आता रोडपाली 40+ चा पल्ला भारी आहे. तर या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस होणार आहे. काही डिफिकल्टीज असतील तर आयोजकांशी दोन्ही संघांनी संपर्क साधा. मात्र स्पर्धा आपल्याला थांबवायची नाही. 9 मॅचेस कव्हर करायचे. आज पहिला डे नाईटची जरी पहिली रात्र असेल तरी आम्ही आपल्याला विनंती करतो, चिंचपाडा आणि नेरे टॉससाठी संपर्क साधा. लॉफ करतो डीप कडे, फिल्डर रेडी, पकडला झेल, दबाव निर्माण झाला. आता भोपर 40+ या संघावर. रोडपाली संघाचा आता डाव चांगला सुरू आहे. मैदानावर त्यांचा खेळ आपण पाहतो. येणारी कॅल्क्युलेशन आता समोर लक्ष असेल, 7 मध्ये करायचे 40. श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+. एज लागली, अपील उत्साह, फलंदाज होईल बाद. आता चेंडू शिल्लक 6:40 ची गरज. तर नेरी संघाचे संघनायक आलेत. मी देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला विनंती करेन आपण संपर्क साधा. लक्ष विद्या मॅचकडे येणारे 6 मध्ये 40 ची गरज. सामना पाहतोय भोपर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना रोडपाली 40+. धनंजय शेठ पाटील यांना आपण पाहतोय. 3 जिगरी यार आपण पाहतोय. नेहमी आज या स्पर्धेसाठी यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असेल. 6 मध्ये 40 सामना टफ आहे. भोपर 40+ ला जरूर आपण इथे पाहूया. तर देवांश इलेव्हनचे सुद्धा कॅप्टन आले. वैभवला विनंती करतोय, टॉस आपण करून घ्या. टॉस करूया आपण. सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेब शिवभक्त यांना आम्ही पाहतो आणि यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. देवांश इलेव्हन चिंचपाडीचे संघनायक आलेत. 5 षटकांचा सामना असेल आणि सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर आहे. आणि आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण जरूर पाहतोय. विजय शेठ ठाकूर आणि दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली, जिथे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीराला आपण बाईक पाहणार आहोत. तर टॉस होते गुरुनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. चला, ग्रामीण पोलला आता सुरुवात आपण करणार आहोत. 3 मॅचेस आपण 40+ कव्हर केलेत आतापर्यंत आणि 8 संघ ग्रामीण पोलचे. कैलास वसई, जितू इलेव्हन जहानमान नेरेचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि देवांश इलेव्हन चिंचपाडा. 5 ओव्हर आहेत. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि बाकी तुम्हाला 2 रिव्ह्यू आहेत. एक स्पेशल वाईट साठी 1 रिव्ह्यू आणि एक बीमर आणि 1 रनआउट साठी तो 1 रिव्ह्यू. चला, टॉस होते. गुरुनाथ पाटील, टेल इज कॉल, इट इज हेड. थांबा, टॉस जिंकलाय देवांश इलेव्हन चिंचपाड्यानं. निर्णय काय घ्याल? डिसिजन पेंडिंग आहे. मोठी स्पर्धा आहे, बोलावं लाग. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खूप छान, सुंदर आयोजन केलेलं आहे. धन्यवाद, शुभेच्छा. सामना सुरू झालाय. टॉस जिंकलाय देवांश इलेव्हन चिंचपाडा संघानं आणि डिसिजन पेंडिंग, निर्णय बाकी ठेवलाय. थोड्या वेळात ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सन्मान करूया आपण सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेबांचा. सन्माननीय श्री गुरुनाथ पाटील साहेबांचा शुभ आपण शुभ सन्मान करतोय. त्यांचं थोड्या अगोदर आपण शुभ आगमन बघितलं आणि संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करतोय. बॅक टू क्रिकेट, ओरडो कॉम्बॉक्स, सागर दादा मांडवकर. तर 3 चेंडू डॉट आले आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. फॉल ऑफ विकेट्स, पल्ला भारी आहे. बॅटिंग टीमला आपण पाहतोय रोडपाली 40+, चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये काय नडलाय बघा. सागर पाटीलला पाहतोय आपण. आतापर्यंत 3 चेंडू डॉट नंतर एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत असताना संघ श्याम स्पोर्ट्स रोडपाली. भोपाळनं चांगला खेळ दाखवला, मात्र या टार्गेटला आपण पाहतोय चेस करत असताना संघ थोडा मागे पडला, मात्र आगीकूच केली संघ आपण जरूर पाहतोय श्याम स्पोर्ट्स रोडपाली या संघानं.
फॉर्मॅलिटीज. येस, सामना सहज जिंकला आणि प्रवेश केलाय सुपर 6 मध्ये. टीम नेम श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+. अभिनंदन. आज 2 सामने त्यांनी 40+च्या लॉट्स मध्ये जिंकलेत आणि थेट प्रवेश मिळाला तो सुपर 6 मध्ये. ऑल टीमचं आपण धन्यवाद देऊया, अभिनंदन करूया आणि बॅड लक भोपर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. मात्र ग्रामीणची फ्रेश मॅच काही वेळात तुमच्या भेटीला येईल. मॅन ऑफ द मॅच इथे जरूर पाहूया. खेळाडू ठरलाय श्याम स्पोर्ट्स रोडपालीचा 16 चेंडूमध्ये तडाखेबंद खेळी करणारी 43 सागर पाटील. मॅन ऑफ द मॅच. फ्रेश मॅच ऑन होईल आणि